नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 3 बँक्सबद्दल बोलणार आहोत, ज्या 3 बँक्समधील गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आपली हिस्सेदारी सेल करू शकते. आणि मित्रांनो, ही अपडेट ऑफिशियल सुद्धा येऊ शकते लवकरच, अशी सुद्धा खूप अपेक्षा आहे. आणि मित्रांनो, या 3 बँक्समधून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आपली हिस्सेदारी सेल करू शकते. आतापर्यंत ही अपडेट रिपोर्टच्या थ्रू येत आहे. आणि मित्रांनो, त्याआधी आपण बघणार आहोत की रिसेंटली कोणत्या आहे त्या 2 बँक्स ज्यामधून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आपली हिस्सेदारी सेल केली आहे. तर चला आजचा आपला व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, याच महिन्यामधील म्हणजे डिसेंबर 2025 मधील ही अपडेट आहे की बँक ऑफ महाराष्ट्र मधून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 6% पर्यंतची आपली हिस्सेदारी सेल केली आहे, ऑफर फॉर सेलच्या थ्रू. आणि मित्रांनो, ही हिस्सेदारी गव्हर्नमेंटने कशासाठी सेल केली आहे, तर सेबीचा MPS म्हणजे मिनिमम पब्लिक शेअर होल्डिंगचा रूल फॉलो करण्यासाठी. कारण मित्रांनो, सेबीचा रूल असतो की कोणत्याही कंपनीमध्ये प्रमोटर्स 75% पेक्षा जास्त हिस्सेदारी ठेवू शकत नाही. प्रमोटर्स कंपनीमध्ये जास्तीत जास्त 75% पर्यंतची हिस्सेदारीच ठेवू शकतात. आणि या बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंटची हिस्सेदारी 75% पेक्षा जास्त होती, म्हणून गव्हर्नमेंटने ही हिस्सेदारी विकण्याचा निर्णय घेतला होता. आणि मित्रांनो, जर आपण आता करंटचा डेटा बघितला तर बँक ऑफ महाराष्ट्रामधून प्रमोटर्सने म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आपली 6% हिस्सेदारी सेल केली आहे. आणि आता बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये अवेलेबल डेटानुसार म्हणजे डिसेंबर 2025च्या डेटानुसार या बँकमध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची म्हणजे प्रमोटर्सची हिस्सेदारी राहिलेली आहे 73.60%. FISची होल्डिंग आहे 4.68%. DISची होल्डिंग आहे 12.74% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 8.99%. आणि जर आपण बँक ऑफ महाराष्ट्राचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 चे स्टँड अलोन नंबर बघितले तर बँक ऑफ महाराष्ट्राचा रेव्हेन्यू क्वार्टर 2 मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 7,128 कोटी रुपये. तसेच याचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बोथ केसमध्ये वाढून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 1,633 कोटी रुपये. तसेच बँक ऑफ महाराष्ट्राचा ग्रॉस NPA इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बोथ केसमध्ये कमी होऊन क्वार्टर 2 मध्ये आला आहे 1.72%. तसेच बँक ऑफ महाराष्ट्राचा नेट NPA इयर ऑन इयर बेसिसवर कमी होऊन आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बिलकुल सेम राहिला आहे 0.18%. आणि कोणत्याही बँकचा NPA कमी होणे हा एक पॉझिटिव्ह साईन मानला जातो. तसेच मित्रांनो, याच वीकची ही अपडेट आहे. इंडियन ओव्हरसीज बँकमधून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 3% पर्यंतची हिस्सेदारी सेल करणार आहे, अशी अपडेट आली होती. आणि मित्रांनो, ही अपडेट याच वीकमधली आहे. इथे आपण बघू शकतो इंडियन ओव्हरसीज बँकमधली गव्हर्नमेंट 3% पर्यंतची हिस्सेदारी सेल करणार होती. आणि जर आपण इंडियन ओव्हरसीज बँकचा शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर सप्टेंबर 2025च्या डेटानुसार इंडियन ओव्हरसीज बँकमध्ये प्रमोटर्सची म्हणजे गव्हर्नमेंटची हिस्सेदारी आहे 94.61%. FISची होल्डिंग आहे 0.31%. DISची होल्डिंग आहे 2.30% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 2.78%. आणि जर आपण इंडियन ओव्हरसीज बँकचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 चे स्टँड अलोन नंबर बघितले तर बँकचा रेव्हेन्यू क्वार्टर 2 मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 7,849 कोटी रुपये. तसेच याचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर
आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 1226 कोटी रुपये आणि याचा ग्रॉस NPA इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन आला आहे 1.83%. तसेच याचा नेट NPA इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन क्वार्टर 2 मध्ये आला आहे 0.28%. चला मित्रांनो, आता आपण अशा 3 बँक्स बघणार आहोत ज्यामधून गव्हर्नमेंट आपली हिस्सेदारी सेल करू शकतात अशी रिपोर्टच्या थ्रू अपडेट येत आहे आणि ही हिस्सेदारी गव्हर्नमेंट OFS म्हणजे ऑफर फॉर सेलच्या थ्रू सेल करणार आहे. सेबीचा रूल फॉलो करण्यासाठी मिनिमम पब्लिक शेअर होल्डिंगचा असा रिपोर्टच्या थ्रू अपडेट येत आहे. आणि मित्रांनो, या लिस्टमध्ये सर्वात पहिल्या बँकचे नाव आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि रिपोर्टच्या थ्रू अशी अपडेट येत आहे की यामधून प्रमोटर्स म्हणजे गव्हर्नमेंट आपली हिस्सेदारी सेल करू शकतात सेबीचा रूल फॉलो करण्यासाठी. जर आपण या बँकचा शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर यामध्ये प्रमोटर्सची म्हणजे गव्हर्नमेंटची हिस्सेदारी आहे 89.27%, FISची होल्डिंग आहे 0.88%, DISची होल्डिंग आहे 4.86%, पब्लिकची होल्डिंग आहे 4.98%. आणि जर प्रमोटर्सला म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला जर सेबीचा रूल फॉलो करायचा असेल तर यामधून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला कमीत कमी 14.27% हिस्सेदारी सेल करावी लागेल सेबीचा मिनिमम पब्लिक शेअर होल्डिंगचा रूल फॉलो करण्यासाठी. आणि जर आपण सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा क्वार्टर 2 चे स्टँड अलोन नंबर बघितले तर याचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 8,743 कोटी रुपये आला होता. तसेच याचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 1213 कोटी रुपये आला होता. तसेच याचा ग्रॉस NPA इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन क्वार्टर 2 मध्ये आला होता 3.01%. तसेच याचा नेट NPA इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन क्वार्टर 2 मध्ये आला होता 0.48%. तसेच यामध्ये सेकंड कंपनी आहे युको बँक आणि या बँकमधली देखील गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हिस्सेदारी सेल करू शकते अशी अपडेट आली आहे रिपोर्टच्या थ्रू. आणि यामध्ये प्रमोटर्सची म्हणजे गव्हर्नमेंटची हिस्सेदारी आहे 90.95% आणि सेबीचा रूल फॉलो करण्यासाठी या बँकमधील गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला कमीत कमी 15.95% हिस्सेदारी सेल करावी लागेल. आणि जर आपण या बँकचा क्वार्टर 2 चा स्टँड अलोन नंबर बघितले तर याचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आला होता 6,500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. याचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आला होता 620 कोटी रुपये. याचा ग्रॉस NPA इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन क्वार्टर 2 मध्ये आला होता 2.56%. याचा नेट NPA इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर घसरून आला होता 0.43%. तसेच आपल्या लिस्टमध्ये थर्ड बँक आहे पंजाब अँड सिंध बँक आणि यामध्ये प्रमोटर्स म्हणजे गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 93.85% आणि रिपोर्टच्या थ्रू अशी अपडेट आली आहे की सेबीचा रूल फॉलो करण्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या बँकमधून देखील हिस्सेदारी सेल करू शकते. आणि जर सेबीचा रूल फॉलो करायचा असेल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला या बँकमध्ये तर या बँकमधून कमीत कमी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला 18.85% हिस्सेदारी सेल करावी लागेल ज्याकरिता खूप वेळ लागणार आहे. जर आपण याची क्वार्टर 2 ची क्वार्टरली नंबर बघितले तर याचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढला होता. तसेच याचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला होता. तसेच याचा ग्रॉस NPA इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाला आहे. तसेच याचा नेट NPA इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 3 बँक्स बघितल्या ज्यामधून
गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आपली हिस्सेदारी सेल करू शकते अशी रिपोर्टच्या थ्रू अपडेट आली आहे आणि ही हिस्सेदारी गव्हर्नमेंट OFS म्हणजे ऑफर फॉर सेलच्या थ्रू सेल करणार आहे. सेबीचा रूल फॉलो करण्यासाठी हे सुद्धा आपण बघितले आहे आणि मी परत एकदा क्लिअर करून देत आहे की ही ही अपडेट रिपोर्टच्या थ्रू आलेली आहे. ही अपडेट आतापर्यंत ऑफिशियल आलेली नाही. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.